अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. UPSC अर्थात संघ लोकसेवक आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नांदेडच्या कृष्णा पाटलाने जे आहे ते घवघवीत यश मिळवले. आपल्यासोबत कृष्णा पाटील आहेत. काय सांगाल, ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी नेमक्या मनात भावना काय होत्या निकालापूर्वी? नक्कीच फार आनंद झाला मला. निकाल मी पाहिला नाही, निकाल माझ्या मित्रांनी पाहिला. मी जेवण करत होतो आणि जस्ट हात धुतले, मला फोन आला आणि तो बोलला की 197 म्हटल्यावर नक्कीच मला खूप आनंद झाला. मी जेवण वगैरे सोडलं सगळं, आम्ही सगळ्या मित्रांनी नंतर खूप एन्जॉय केलं आणि मग बाहेर गेलो, मंदिरात गेलो, पाया पडलो आणि खूप आनंद झाला मला. ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, मेहनत केली, त्यानुसार तुम्हाला कोणता रँक अपेक्षित होता? मला अपेक्षा तर होती की माझा 500-600 रँक येईल. मला अपेक्षा नव्हती की 197 रँक येईल. आणि मला असं वाटत होतं की ठीक आहे, 500-600 रँक होईल, काही ना काही सर्व्हिस भेटेल, पण चांगला रँक आला. मला सांग, यासाठी जे तुम्ही शिक्षण घेतले सुरुवातीपासून, नेमकं शिक्षणाचा प्रवास कसा राहिला? शिक्षणाचा मला चांगलं शिक्षण भेटले. मला असं वाटते की माझं शालेय शिक्षण उदगीरमधून झाले, लालबहादूर शास्त्री विद्यालयातून. नंतर मी 11वी-12वी माझी केली शाहू कॉलेज लातूरमधून, राजर्षी शाहू कॉलेज लातूरमधून. नंतर मी इंजिनिअरिंगसाठी नांदेडला आलो, गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूटमध्ये. तिथं मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. नंतर मी एक वर्षासाठी दिल्लीला गेलो. तिथं मी 1-1.5 वर्ष राहून प्रिपरेशन केलं. नंतर मी पुण्यात आलो आणि मग 2-3 वर्ष झाले मी पुण्यातूनच करतोय. बरं, साधारणपणे कधी ठरवलं, मनात कधी आलं की UPSC करायची? मला असं वाटतं की मला हे माझ्या कॉलेजच्या दिवसामध्येच वाटलं की आपल्याला आता पुढचा करिअर पाथ काय करायचा आहे. तर फायनल इयरपासून मला वाटते की मी फुल फ्लेजड ह्याच्यासाठी अभ्यासासाठी प्रिपरेशन सुरू केलं. आणि कोविडच्या काळामध्ये मला फार फायदा झाला. मी तिथे मला एकांत भेटला आणि तिथे मी अभ्यास माझा वाढला. नंतर मी सलग एक प्री मेन्स या सायकलमध्ये अडकलो आणि शेवटी 24मध्ये मी 23मध्ये पण इंटरव्ह्यू दिला. तिथं माझं नव्हतं झालं, पण 24मध्ये लकीली माझं झालं. म्हणजे असे या सगळ्या संघर्षात किती वर्ष गेली? मला वाटते की या सगळं माझे 4 वर्ष गेले. 4 वर्षाचा मी एकदम फुल फ्लेजेड टाइम याच्यासाठी दिला. बरं, आता अनेक विद्यार्थी जे आहेत ते MPSCचा अभ्यास करतात, UPSCचा अभ्यास करतात. खरं तर याला संघर्षही लागतो, पण असंही बोलत की हे मोठं मायाजाळ आहे. तर काय पाळलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे या सगळ्या संघर्ष दरम्यान? मला असं वाटते की नक्कीच मायाजाळ आहे हे, कारण यामध्ये अडकल्यानंतर बाहेर पडणं खूप अवघड असतं. आणि जर आपल्या हाताला यश लागलं नाही तर बरेच जण डिप्रेशनमध्ये जातात आणि नको ते पाऊल उचलण्याची शक्यता असते. तर मला असं वाटते की पाळलं हे पाहिजे की आपल्याकडे स्किल पाहिजे, ज्यामुळे आपण आपल्या पायावर समर्थ उभा राहू टाकू शकतो. ती छोटी मोठी कसलीही स्किल असो, त्यात आपली आवड आहे, त्यात आपण परफेक्ट पाहिजे, जे करून आपल्याला भविष्यात काही ना काही आपलं चालवण्यासाठी घरदार की त्याचं आपण काम करून आपण करू शकतो. तर ते नक्कीच एक स्किल घेऊन आपण ही रिस्क घेतली पाहिजे. टाळलंही पाहिजे की आपण आपलं ग्रॅज्युएशन व्यवस्थित न करता, एखादी स्किल न घेता या मायाजाळात जर अडकलो आणि दुर्दैवानं आपल्याला यश नाही भेटलं तर आपण कशाचीच उरत नाही. की आपल्याकडे स्किल बी नसते, वय बी झालेलं असतं, टाइम बी गेलेला असतो आणि यश पण हाताला नसतं. तर मला असं वाटतं की नक्कीच एक बॅकअप प्लॅन आपण तयार केला पाहिजे. त्या बॅकअपच्या जोरावरच आपण ही तयारी आपण केली पाहिजे की आपल्याला किती वर्ष द्यायचे. मला असं वाटतं की हे प्लॅनिंग करूनच केलं तर चांगलं राहील, कारण मी प्लॅनिंग नव्हती केली म्हणून मला इतके दिवस लागले. जर मी प्लॅन करून केली असती तर कदाचित मला जल्दी झालं असतं किंवा मी दुसरं काहीतरी करायला गेलो असतो. पण नशिबामुळं किंवा मला असं वाटतं की नशिबामुळंच माझं झालं. मेहनत तर माझी गेल्या वर्षी पण होती, यावर्षी पण होती, पण तेच नशिबाचा खूप मोठा या गोष्टीमध्ये भाग असतो. तर आपण नक्कीच एखादी स्किल घ्यावी, जेणेकरून आपण आयुष्यात नाही मागे नाही पडणार आणि आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की हे नाही झालं तर आयुष्यात काहीच नाही. आपल्याला असं वाटलं पाहिजे की हे नाही झालं तर मी हे करेन, ते नाही झालं तर हे करेन. मला वाटतं की एवढं जर पाळलं तर मला नाही वाटत की यातून आपल्याला काही नैराश्य येईल किंवा याचा आपल्याला फार दुःख होईल की आपल्याला नाही झालं. आणि आपण झालं तर चांगलीच गोष्ट आहे की आपल्याला एक बॅकअप होता, झालं बस. तर तेवढंच आहे की आपण नक्कीच एक स्किल घेऊनच केलं पाहिजे. दरम्यानच्या सगळ्या काळात कुटुंबाचं कसं सहकार्य लाभलं? नक्कीच मला कुटुंबाचं फार सहकार्य लाभलेलं आहे की सतत मार्गदर्शन माझ्या आईचं, आंटीचं, काकाचं, आजोबाचं हे राहिलेलं आहे. आणि माझा मित्र जो आहे निखिल मुसळे, त्यानं सुद्धा मला खूप म्हणजे प्रिपरेशन माझ्याकडून त्यानं करून घेतलं. की मला कधी कधी असं वाटायचं की आपली एक बसची पात नाही, की आपण सारखं फेल होतोय. तर मला नाही वाटत, मला असं वाटायचं की आपण यासाठी बनलो नाही. पण तो मला सारखं सांगायचं की ठीक आहे, तू आलाय ना याच्यामध्ये, तर तू तुझे 6 अटेम्प्ट एक्झॉस्ट कर आणि मग बाकीचं आपण नंतर बघू. तर त्यानं मला त्यावर विश्वास ठेवला की बाबा तू करू शकतो. त्यातून मला सारखं असं वाटत राहिलं की ठीक आहे, आपल्यावर एक जण तरी ट्रस्ट करते. घरच्यांचा तर सपोर्ट असतोच. आता माझ्या घरचे तर मला सारखंच म्हणायचे की अरे
लोक 10 अटेम्प्ट देतात, तुझे तर 4च झालेत. म्हणजे एवढे ते पॉझिटिव्ह होते. ते असं म्हणायचे नाहीत की 4 अटेम्प्ट झालेत. असं म्हणायचे लोक भरपूर वर्ष देतात, तू तर फक्त 4च दिलेत. आणि मित्रांचंही मला खूप सहकार्य लाभलं. जसं की निखिल आहे, तो मला सारखं सांगायचा की तुझ्यात ही चांगली गोष्ट आहे, तुझ्यात ती चांगली गोष्ट आहे, ही नाही झालं तर तू ही चांगली गोष्ट करू शकतो. त्यामुळे मला सारखं प्रेरणा भेटत गेली की ठीक आहे बुवा, नाही झालं काही हरकत नाही, एक अजून अटेम्प्ट देऊन बघू, एक अजून अटेम्प्ट देऊन बघू. आणि त्यातून मी ते सस्टेन केलं 2-3-4 वर्ष. आणि मला वाटते की त्यातून माझी थोडी पर्सनॅलिटी पण बिल्ड झाली, मी स्ट्रॉंग झालो, थोडा इमोशनल होतो. मला नंतर कळलं की कसं कंट्रोल करायचं, कशा गोष्टी शिकायच्या, कसं पुढे जायचं, कसं बाउन्स बॅक करायचं, आणि त्यातूनच झालं. बरं निखिल मुसळे काय करतात? हा सर, तो जॉब करतोय आता सध्या, पण त्याचं पण स्वप्न आहे की असं काहीतरी बनाव, पण तो सध्या तर जॉब करतोय. बरं सातत्याने जर आपण बघितलं तर मोबाईल वापरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यात व्हॉट्सअप असेल, इन्स्टा असेल, नाही याचं या दरम्यानच्या काळात असं काही टाळलं पाहिजे का, काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की ते प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स आहे. आता माझं असं होतं की मी इन्स्टा वगैरे वापरलं तर मी त्यात खूप मजेशीर राहायचो की माझा टाईम वेस्ट व्हायचा. त्यामुळं मी ठरवलं की नको वापरायला. पण जर कोणाला वाटत असेल की त्याचा कोण चांगला उपयोग करून घेऊ शकत असेल, की बऱ्याच तिथे चांगल्या गोष्टी असतात, तर त्याला जर कोणाला असं वाटत असेल की त्यातून चांगला उपयोग होतोय, चांगलं त्याचं मन रमतंय किंवा त्याचा स्ट्रेस कमी होत असेल, तर नक्कीच वापरलं पाहिजे. पण त्याला आपण सीमा घातली पाहिजे, त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे की किती टाईम जातोय, किती फायदा होतोय, आणि कॉस्ट बेनिफिट अनालिसिसवर आपण त्याचा यूज करावा का नाही करावा हे पर्सनल चॉईस आहे. बरं जे जे मुलं जे आहेत ते स्पर्धा परीक्षेत तयारी करतात, त्यांना काही सूत्र सांगाल का तुम्ही? येस, मला हे असंच वाटतंय की स्पर्धा परीक्षा करणं नक्कीच चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण देशाचे एक ॲसेट बनावं. आपलं देशाच्या प्रगतीमध्ये किंवा देशाच्या जडणघडणीमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येकाला आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असतं. तर त्यासाठी आता आपल्या भागात जर आपण बघितलं तर आपल्याला असं वाटतं की देशासाठी काही करायचं म्हणलं तर मग सरकारी नोकरीच करायला पाहिजे. तर नक्कीच असं बरेच जणांचं स्वप्न असतं आणि व्हॅलिड आहे. आणि भारतातला तरुण खूप ॲम्बिशियस आहे. त्याला असं वाटतं की आपण नक्कीच स्पर्धा परीक्षेत जावं, अधिकारी व्हावं, मोठे चेंज करून घ्यावं, त्यात काही गैर नाही. पण मला असं वाटतं की हा विचार करतच आपण त्यात वाहून गेला नाही पाहिजे की आपण नक्कीच देशाला कॉन्ट्रीब्युशन करायचं, पण हा एकच मार्ग नाही. आपला हा जर फर्म फेथ असेल तर ठीक आहे, आपलं नाही पण झालं स्पर्धा परीक्षेमध्ये, प्रत्येकानं प्रत्येकाची कॅपेबिलिटी ओळखली पाहिजे. की 1-2-3 अटेम्प्ट गेल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येकाला कळतं की आपण किती पाण्यात आहे. नक्कीच बरेच जणांची फिल्म्स निघत नाही बरेच वर्ष, पण त्यांना माहीत असतं की बुवा माझी निघणार आहे, माझं सगळं निघणार आहे. आता माझी जर 2-3 वर्ष फिल्म्सच निघाली नसती तर मला असं वाटतं की मी तेव्हाच सोडलं असतं की आपल्या बसचं नाही. पण माझी फिल्म्स एक वेळेस नाही निघाली, पहिल्यांदा वेळेस निघायला गेली, दुसरी वेळेस निघाली, मेन्स तिसरी वेळेस निघाली, मी सारखं लूपमध्ये होतो की फिल्म्स इंटरव्ह्यू. मला असं वाटायचं की आपण फार जवळ जाऊन येतोय, त्यामुळे मी कंटिन्यू केलं. पण मला असं वाटतं की जर कोणानं त्याला असं वाटत असेल की आपल्याला बेसिक गोष्टी जमत नाही आहेत किंवा त्यांना गायडन्स घेतला पाहिजे की त्याचे सिनियर्स आहेत, त्याला कळतं सिनियर्सला की बाबा ह्याचा किती अभ्यास आहे, की ह्याला 2-3 वर्ष घालून किती त्याचा सदुपयोग करून घेतला आहे किंवा ह्याचा इंटरेस्ट आहे का खरंच. मला असं वाटतं की आपण आपल्या सिनियरसोबत जे आपल्यासोबत तयारी करतायत किंवा आपल्या घरचे आहेत त्यांना एक बऱ्याच गोष्टी कळत असतात, पण आपण असं वाटतं की आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्या घरचे आपल्याला डिस्करेज करतायत किंवा त्यांना असं वाटतं की आपण स्टेबल व्हावं कुठं, तर एवढं मोठे स्वप्न म्हणजे रिस्क घेऊ नये. मला वाटते की आपण सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्हचा विचार करून आपण एक मध्यम मार्ग जर घेतला तर ते फार बेनिफिशियल राहील. बरं या सगळ्या प्रवासात स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क किती महत्त्वाचं, काय वाटायचं, ताळमेळ कसा घातला पाहिजे? मला असं वाटतं की मी आय एम अ हार्ड वर्कर. स्मार्ट वर्क वगैरे या गोष्टी बरोबर आहेत, पण माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये मला नाही वाटत की मी काही जास्त स्मार्ट वर्क केलं आहे. माझा विश्वास हार्डवर्कवरच आहे. तर मी त्यानुसारच प्रयत्न केला आहे की शेवटी माझी स्ट्रेंथ ही हार्डवर्कच आहे. कारण मी 2-3 वर्ष एवढे दिलेत. मी सारखं म्हणजे स्मार्ट वर्क ही गोष्ट आहे, बरोबर आहे, बरेच जण करतात. काही जणांसाठी वर्क होते, काही जणांसाठी वर्क होत नाही. मला असं वाटलं की आपण स्मार्ट वर्कपेक्षा आपलं हार्डवर्क आहे त्याच्यावर माझा जास्त विश्वास होता. नक्कीच मी थोडं स्मार्ट वर्क पण केले, असं नाही की मी फक्त हार्डवर्कच करत गेलो आणि काही छोट्या छोट्या गोष्टी असतात UPSCमध्ये, म्हणजे कसं आन्सर लिहावं, कसं कन्फ्युजन करावं, कसं इंट्रो बनवावं, कसे पॉईंट्स टाकावे, एनरिच कसं करावं, ते मला वाटतं की ते पण महत्त्वाचं आहे. पण शेवटी हार्डवर्कला मला असं वाटतं की पर्याय नाही. आता जे आहे तुमचा जंगी या ठिकाणी सत्कार करण्यात आला, मी पाठीमागं बसलो तर अनेक जण तुमच्याकडे अधिकारी म्हणून पाहत होते, मात्र नवरदेव म्हणून सुद्धा पाहत होते, याच्याकडे कसं बघता? नाही, मला नाही वाटत की असं काही आहे. नक्कीच ती एक फॅमिलीची गोष्ट आहे. तर मी असं बघत नाही की या सोशल कार्यक्रमामध्ये तसं काही असेल. आणि जे आपण बघतोय हे होते कृष्णा पाटील, ज्यांनी UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं, 197 रँक जे आहे ते देशातून मिळवलं आणि आज जे त्याचा जंगी सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी आपले संवाद साधलाय.
ज्ञानेश्वर लोंढे, ट्युन मराठी, नांदेड.